ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आता चर्चेत सहभागी झालेल्या आहेत. स्वागत आहे आपलं. आणि आता आपण शेवटचे 2 प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आर्थिक प्रगती झाली तर राज्यातले सामाजिक वाद निवळतील का? या प्रश्नावरती होकारार्थी उत्तर दिलेलं आहे 59% लोकांनी. 28% म्हणतात नाही आणि 13% म्हणतात न्यूट्रल आहेत, ते कन्फ्युज्ड आहेत, सांगता येत नाहीये. आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी कुणाला पसंती, पुढचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला कोण बघायचंय? 40% मतं आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यात, 18% एकनाथ शिंदे, 15% उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या नावाला 8% लोकांनी पसंती दिली आहे, नाना पटोले 7%, राज ठाकरे 5%, सुप्रिया सुळे 1.5% आणि प्रकाश आंबेडकर 1%. आपण ही सगळी आकडेवारी बघितली, सर्वाधिक पसंती ही देवेंद्र फडणवीसांना आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे. आपण चर्चेकडे वळणार आहोत पुन्हा एकदा. देवेंद्र फडणवीस, मला वाटतं मी प्रसन्नपासूनच सुरुवात करेन. प्रसन्न, देवेंद्र फडणवीस यांचा जो करिश्मा आहे तो त्यांचा करिश्मा म्हणायचा की इतर काही ऑप्शन नाहीये म्हणून देवेंद्र फडणवीस, जी चर्चा विरोधक कायम करत असतात मोदींच्या बाबतीत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो यासाठी कारण इतर सगळी जी मंडळी ती त्या पक्षाची एकमेव चेहरा आहे, म्हणजे तो पक्ष म्हणजेच तो चेहरा आहे. भारतात आणि महाराष्ट्रात भाजप हा पक्ष आहे, त्याचा प्रमुख चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप असा दावा तेही नाही करणार. ते स्वतःही म्हणतात की ते भाजपचे एक महत्त्वाचे कार्यकर्ता आहेत, सर्वोच्च नेता आहेत आता महाराष्ट्रामधले. पण त्यामुळे रिफ्लेक्ट होत असताना महाराष्ट्रातला भाजपचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सगळ्या अर्थानं महत्त्वाचा नेते देवेंद्र फडणवीस आहेत. इतर पक्षांचं तसं नाही आहे, त्याच्या सूक्ष्म भेद आहे. एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेना, उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना, किंवा शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवारांची आहे. काँग्रेसच्या बाबतीत एक म्हणतात, म्हणजे अशा बाबतीत फक्त 2च पक्ष आहेत की ज्यांचा चेहरा हा नंतर येतो, पक्ष प्रमुख येतो, भाजप आणि काँग्रेस. काँग्रेसकडे तसा आत्ता मोठा चेहरा नाहीये. भाजपकडचा सध्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा अतिशय महत्त्वाचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे ती पसंती देवेंद्र फडणवीस आहे. हा झाला त्यातला एक चौकटीचा भाग की मागची पार्श्वभूमी काय आहे. आणि दुसरं हे खरं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 10 वर्षापासून, म्हणजे मला आठवते 2014च्या इलेक्शनच्या पूर्वी, त्यानंतर त्यांनी एक मोठी यात्रा काढली होती पाण्याचा मुद्दा घेऊन, नंतर शेततळ्याची योजना काढली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस मोठे होत गेले. कुमार सप्तर्षी एका चर्चेमध्ये म्हणाले होते, ते वाक्य मला आजही महत्त्वाचं वाटतं, हे पटणार नाही आपल्याला. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे आणि ओबीसींचे ते नेता आहेत, एका मोठ्या सेक्शनचे. मराठे सगळ्या पक्षात आहेत, पण मराठ्यांचे आणि ओबीसींचे ते नेता बनले, हे आपण विचार तरी करू शकतो का? पण कुमार सप्तर्षी एकदा चर्चेमध्ये म्हणाले होते. आणि हे जर का सामाजिक समीकरण आपण समजून घेतलं तर देवेंद्र फडणवीस यांची आपल्याला लोकप्रियता कळते. आणि शेवटचं वाक्य म्हणून मी आता पुरता थांबतो. विशेषतः जो बहुजन वर्ग आहे, अन्य जातींमध्ये विभागला गेलेला, ज्याला माहिती आहे की माझं राजकीय रिप्रेझेंटेशन होऊ शकत नाही, त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने आपलं रिप्रेझेंटेशन झाल्यासारखं वाटतं. हे पटायला आणि पचायला कदाचित अवघड वाटेल, पण मला तरी वस्तुस्थिती वाटते. मी शीतल म्हात्रेंकडे जाईन हाच मुद्दा घेऊन. एकनाथ शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री, त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांच्या योजना, त्यांचं तळागाळात जाऊन काम करणं, तरी सुद्धा जनतेला जेव्हा पसंतीचा प्रश्न विचारला जातो, फडणवीसांचं नाव हे बऱ्याच फरकाने पुढे जातं. एक लक्षात घ्या की जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, अतिशय वेगळ्या अशा परिस्थितीत ते मुख्यमंत्री झाले. 2.5 वर्ष त्यांनी जी कामं केलं, एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतो. वर्षाची दरवाजे उघडे केले त्यांनी, अनेक योजना आणल्या. 24 तास लोकांमध्ये राहणारं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं. त्यांनी त्यांचं काम सचोटीने आणि अतिशय, म्हणजे प्रचंड विरोधक त्यांच्याविषयी बोलत होते, तरी सुद्धा त्याला उत्तर न देता मी माझ्या कामातून उत्तर देतो असं बोलणारे ते एक नेता ठरले. तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या अधिपत्याखाली आम्ही इलेक्शन्स लढलो. इलेक्शन्समध्ये प्रचंड मतदान मिळालं. बघा, प्रत्येक पक्षातल्या व्यक्तीला वाटत असतं की आपला जो सर्वोच्च नेता आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. आम्हालाही वाटत होतं की माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, परंतु ते उपमुख्यमंत्री झाले. परंतु तेव्हाही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, जी चर्चा होते यशाची, ते यश शिवसेनेचं ऑर्गॅनिक यश मानलं जात नाही, ते भाजपच्या प्रभावाखाली मिळालेलं यश असं त्याचं विश्लेषण केलं जातं. शेवटी ते आमचं एकत्र यश आहे असं आम्हाला वाटतं. जर शिंदे साहेबांनी हे पाऊल उचललं नसतं तर ही परिस्थिती आली नसती. हेही तेवढंच खरं आहे, हेही तुम्ही मान्य करा. पण त्याच्यामुळे आम्ही आज एवढंच सांगतो की आज माननीय फडणवीस साहेब हे गेले अनेक वर्ष मुख्यमंत्री म्हणून समोर आलेले. शिंदे साहेबांचं नाव मला वाटतं त्या जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर लोकांना ते कळायला लागलं. त्याच्यामुळे मला वाटतं आम्हाला 2.5 वर्षच मिळालं. त्याच्यामुळे आता तुम्ही जे 1 वर्ष झाले असं म्हणतात, तर मला असं वाटतं महायुतीची 3 वर्ष
असं म्हणाल्यात तर जास्त बरं वाटलं असतं आम्हाला. हरकत नाही, परंतु फडणवीस साहेबांनी अतिशय उत्तम काम करतायत, अतिशय चांगले सगळ्यांना घेऊन चालणारे नेते आहेत. आणि जरी खालती कितीही कुरबुरी असले तरी तिन्ही नेते हे सतत एकत्र असतात, एकत्रितरित्या फिरतात, एकत्रितरित्या लोकांना सामोरे जातात. त्याच्यामुळे मला वाटतं या कुरबुरी आहेत म्हणजेच आमच्याकडे लोकशाही जिवंत आहे आमच्या पक्षामध्ये, असं मला वाटतं. सुषमाताई हसतायत, त्यांना बरंच काही बोलायचंय, पण त्यांना आकड्यांवरनं पण एक प्रश्न विचारायचा मला, ते म्हणजे शिंदेना 18% लोकांची पसंती आहे, उद्धव ठाकरेंना 15% लोकांची पसंती आहे. जरी आकडा जवळजवळचा असला तरी एकनाथ शिंदे एक पायरी वर आहेत. मी काही दिवसांपूर्वी एक देशभरातले जे एकूण मुख्यमंत्री आहेत या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये कोणते मुख्यमंत्री किती लोकप्रिय आहेत याचे काही सर्वे झाले होते. त्यामध्ये सगळ्यात खालचा नंबर जो होता तो देवेंद्र फडणवीसांचा होता. आणि असं असतानाही आत्ता पोलमध्ये देवेंद्र फडणवीसांना 25% दाखवलं जातं. तेव्हा माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो की पोल नेमके कोणी केलेले आहेत बरं असे सगळे. कदाचित त्या पोल करणाऱ्याला हे पण कदाचित माहिती असेल का की चुकून वाकून त्याने बिचाऱ्याने जर विनोद तावडे किंवा मुरलीधर मोहोळ किंवा अजून कोणाचं सुधीर मुनगंटीवारांचं नाव घेतलं तर कदाचित त्याची एजन्सी आणि त्याचा धंदा कायमचा बंद होईल की काय, अशी त्याला भीती वाटते का, की त्यामुळे तो बिचारा कुठलाही स्पर्धकच बाजूला दाखवत नाहीये, सब कुछ देवेंद्र असं सगळं चित्र दाखवण्याचा तो प्रयत्न केला जातोय. ह्या सगळ्यांमध्ये मला फार आश्चर्य वाटतं. राहिला प्रश्न की एकनाथ शिंदे यांना 18% वगैरे मिळणं, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, ज्या पद्धतीने आत्ता एकमेकांची कापाकापीची जाळाजाळीची, एक जण लंका म्हणतोय, दुसरा आम्ही लंकेत राहत नाही म्हणतोय, असे सगळे लोक आता अचानक लोकशाहीची भाषा त्यांना आठवते. तेव्हा नेमकं हे कुणाला वेड्यात काढतात? हे स्वतःची समजूत घालत आहेत की हे महाराष्ट्राला वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहेत? नेमकं यांचं चाललंय काय, असा आमच्यासारख्या माणसांना प्रश्न पडतो. पण एक नक्की, तुम्ही काहीही पोल दाखवले आणि तुम्ही काहीही सर्वे दाखवले तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन सर्वे घ्याल आणि हा मंच सगळ्यांच्यासाठी खुला कराल तेव्हा मला वाटतंय देवेंद्र फडणवीस किती पाण्यात आहेत हे महाराष्ट्र त्यांना दाखवू शकेल. बाकी तुमचा आत्ताचा पोल आहे तो चालू द्या, त्याच्यावर काय बोलणार आम्ही. कारण जर तुम्हाला ती चर्चा सगळी एकाच दिशेने द्यायची असेल किंवा जर असं वाटत असेल, काय म्हणताय, सॉरी, ऑनलाईन सर्वे ऑर्गॅनिक असेल, त्याच्यामध्ये कुठलाही वाद नसेल, याच्यावर विश्वास बसेल का तुमचा? ऑनलाईन सर्वे घ्यायला आम्ही तयार असू, हो, विश्वास तुम्ही ठेवाल का? आता जे तुम्ही सर्वे दाखवताय हे सर्वे ऑर्गॅनिक आहेत हे आम्ही कशावरून मानायचं? आता जे तुम्ही सर्वे दाखवताय हे सर्वे अतिशय योग्य पद्धतीने आणि निष्पक्ष पद्धतीने केलेले आहेत याचं काय प्रमाण आहे बरं? कशावरून हे सर्वे हे ठरवून देवेंद्रजींना हिरो करण्यासाठी आणि देवेंद्रजी एकमेव नायक आहेत हे दाखवण्यासाठी केलं नसेल कशावरून? मान्य नाही ताईंना निवडणूक काय म्हणजे देवेंद्र फडणवीस एकीकडे महाराष्ट्रामध्ये सगळा कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडून गेलेला आहे, महाराष्ट्रातला एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही, अशा परिस्थितीमध्ये अचानक देवेंद्र फडणवीस हिरो होतात हे कितपत मान्य करायचं आम्ही? विक्रांत पाटील, जनता मान्य करते, यांनी मान्य करू न करू हे आमच्यासाठी समाधानाचं आहे. मुळात ताईंनी जे काही सांगितलं यांना निवडणूक आयोग मान्य नाही, यांना कुठल्याही प्रकारचे सर्वे मान्य नाही. मग एकदा सर्वे केलं की म्हणायचं ऑनलाईन सर्वे करा, निवडणूक ईव्हीएम वर घेतली की म्हणायचं वेगळं काहीतरी करा. कुठल्याही प्रकारच्या विषयाला फाटे फोडणं हा विषय, म्हणजे ह्यांच्या नेत्याची जी काही पॉप्युलरिटी कमी दिसते ना त्यामध्ये अशा सगळ्या मंडळींचं वक्तव्य हे सुद्धा लोक कंटाळलेली आहेत, ते सुद्धा कारणीभूत आहेत. म्हणजे सकाळी बोलणारे संजय राऊतजी किंवा अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला निगेटिव्हली प्रेझेंट करणारे, एक परसेप्शन नकारात्मक तयार करणारी ही सगळी मंडळी हे सुद्धा यांच्या नेत्याच्या अनपॉप्युलर होण्याला कारणीभूत आहेत हे मला माहिती. मी फ्लोर परसेप्शन काही नकारात्मक करत नाहीये. एक लक्षात घ्या, गेली दीड तास तुम्ही तुमची पाठ थोपटून घेताय. गेल्या दीड तासापासून तुम्ही तुमची पाठ थोपटून घेताय आणि तुम्ही हे चित्र दाखवायचा प्रयत्न करताय की नाही देवेंद्र फडणवीस कसे लोकप्रिय आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले सगळे उपक्रम आणि राबवलेल्या सगळ्या योजना कशा लोककल्याणकारी आहेत. मी जरा साहेब तुम्हाला सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा या राज्यामधला क्राईम रेट सगळ्यात जास्त असतो. हे जरा समजून घ्या की एकट्या पुण्यामध्ये 70 ते 80 गँग सध्या सक्रिय आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी काय काम केलंय याची जरा आम्हाला उत्तर द्या. कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवाऱ्यावर तुम्ही काय केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही काय केलेलं आहे? काय तुम्ही आता पूर परिस्थितीमध्ये त्यांना मदत पोहोचवलेली आहे? तुम्ही आकड्यांवर बोला.
तुम्ही वेग नुसते मला भाषणांचे असे बुडबुडे करणं बंद मला करा. आता हा मुद्दा मी काय ते अनेकदा ऐकलेला आहे. मी fact सुषमाजी वर प्रसन्न बोलायचं. बोलतोय, सुषमाजी प्रसन्न बोलतोय आणि तुमचे काही दावे तुम्ही मुद्दे मांडतायत, मला अगदीच मान्य आहे ते मुद्दे तुम्ही लॉजिक म्हणून मांडताय. पण एकदा जर का हेच मान्य करायचं झालं तर देवेंद्र फडणवीस हा सर्वे सगळा बाजूला ठेवा. तुमचा सर्वे किंवा कोणत्याही चॅनलचा सर्वे कसा खोटा आहे हे मी आता नाही ऐकत आहे, हे मी काँग्रेसच्या काळापासून ऐकत आलेलो आहे. आता सुद्धा सांगितलं जातं, ठीक आहे. ते माझा एक प्रश्न आहे, मग समजा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे या सगळ्यांना काउंटर करायला आता नगर परिषदेच्या या सगळ्या निवडणुका चालू आहेत, मग या प्रतिमेला छेद देण्यासाठी गावागावात महाराष्ट्रात फिरून सभा घ्यायला हव्यात. किती सभा घेतल्या आपल्या सर्वोच्च नेत्यांनी? जरा मला आकडा सांगाल. आपण आता आकड्याबद्दल बोलतोय, मला आकडा सांगाल का तुम्ही? आणि त्या नसतील घेतल्या तर का नाही चांगला घेतल्या? प्रश्न विचारला प्रसन्नजी, प्रसन्नजी फार चांगला प्रश्न विचारला. मला अपेक्षा होती की कुणीतरी हा प्रश्न विचारावा आणि तुम्ही तो ऑन एअर विचारला, त्याचं उत्तर मी दिलं पाहिजे. अडचण काय माहितीये का प्रसन्नजी, की नगर परिषदेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकी आतापर्यंत त्या निवडणुका त्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी हाताळलेल्या निवडणुका आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्रात असं झालं की ही निवडणूक हायटेक झाली नाही तर ही निवडणूक हायजॅक झाली. आता या निवडणुकीमध्ये फडणवीस किती सभा घेत होते किंवा शिंदे किती सभा घेत होते आणि ते का घेत होते? कारण फडणवीसांनी आपल्या आजूबाजूला नेताच शिल्लक ठेवलेला नाही. तावडे असतील, मुनगंटीवार असतील, पंकजा मुंडे असतील किंवा मोहोळ असतील, एक एक नेता फडणवीसांनी संपवून टाकला. त्यामुळे त्यांच्या सोबत कुणीच नाहीये आणि जुने सगळे नाराज आहेत, नव्यांना काही कळत नाहीये. नेमकी शिंदेची अस्तित्वाची वेळ आहे. शिंदेंना आता बाहेर पडावंच लागेल आणि स्वतःचं अस्तित्व दाखवावंच लागेल. ठाकरेंना बाहेर पडायची गरज पडणार नाही, कारण ठाकरेंकडे नेते मजबूत आहेत, जे आहेत ते अत्यंत मजबूतीने लढणारे आहेत. त्यामुळे अकोल्यामध्ये नितीन देशमुख असतील, यवतमाळमध्ये संजय जाधव असतील, संजय देशमुख असतील, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर असतील, प्रत्येक ठिकाणी तो नेता काम करतोय. फडणवीसांनी मात्र सगळे नेते संपवून टाकले आणि आता फडणवीसांना एकट्याला फिरण्याशिवाय पर्याय नाही आणि शिंदेचा कुणावर विश्वास नाही, कारण उदय सामंतांसारखा माणूस कधी पक्ष फोडेल आणि कधी तो भाजपमध्ये जाईल सांगता येत नाही. त्यामुळे शिंदेंना स्वतः जातीने उतरणं भाग आहे. ठाकरे ब्रँड मात्र माणसं पेरणारा आहे आणि फडणवीस ब्रँड हा माणसं चोरणारा आहे. त्यामुळे फडणवीस स्वतः दिसतायत आणि ठाकरे दिसत नाहीत, हे त्याचं उत्तर आहे. मला फ्लोअरवर जायचंय. मृणालिनी मॅमकडनं या सगळ्या प्रतिक्रियांवरती मला विश्लेषण त्यांचं जाणून घ्यायचं. एकतर सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे, सुषमाताईंच्या संपूर्ण मतांचा आदर आहे, पण पुढारींनी केलेला सर्वे अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेला आहे. दुसरं असं की आम्ही पक्षाचे प्रवक्ते म्हणून आपल्या भूमिकांचा कायम तुमचं मी देवेंद्रजी आणि भाजपावरचं प्रेम समजू शकते, आदर आहे मला. मी याला आक्षेप घेतो. प्लीज हे नका करू. प्लीज मी निषेध करतो आणि मी सुषमाजी, मी तुम्हाला विनंती करतो, असं एकदा म्हटलं की मग काहीच ऐकायचं नाहीये आणि हेच मुद्दे मीडिया तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. तुमच्या सगळ्यांचे कान बंद आहेत, डोळे बंद आहेत आणि मग निकाल आपल्याला मतदानातून दिसतो, मग तोही मान्य नसतो. बरं, मान्य नाही तर किमान त्याच्याबद्दल एक व्हावं. तर एकटे राहुल गांधी म्हणतात वोट चोरी, शरद पवार याबाबतीत कधी चकार शब्द काढत नाहीत, सुप्रिया सुळे काढत नाहीत, उद्धव ठाकरे त्याबद्दल काढत नाहीत. कुठे गेलं ते सर्वसमावेशक विशिष्ट मंडळ. तुम्ही पत्रकारांवरती शिवाय घालणार. सुषमाताई मला बोलायची संधी मिळाली पाहिजे. आपण वारंवार माझ्यावर जे आरोप करता ते अतिशय चुकीचे आहेत. आपण या 1.5 तासांमध्ये ही चर्चा जर ऐकली असती तर फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा, त्याच्यावरचे आक्षेप याबद्दल मी मोकळेपणाने बोलते. मी कोणत्याही पक्षाची कार्यकर्ती नाही. पुन्हा आपण कृपया माझा असा अपमान करू नका. दुसरा मुद्दा, तुम्हाला जो प्रश्न विचारला गेला की उद्धव ठाकरे या नगर परिषदांच्या निवडणुकात किती ठिकाणी प्रचाराला गेले, आपण याही प्रश्नाचं उत्तर न देता आपल्या नेत्यांवर आक्षेप घेऊन पत्रकारांवर आणि माध्यमांच्या सर्वेक्षणांवर जे काय आक्षेप घेतात ते लोकशाही व्यवस्थेला धरून नाही. विद्याताईंबद्दल, आपल्याबद्दल प्रचंड आदर ठेवून मी आपल्याला पुन्हा एकदा लक्षात आणून देऊ इच्छिते, आम्ही केलेल्या सर्वेबद्दल इथे बोलतो आहोत. त्या सर्वेची सत्यता ही पुढारी माध्यम समूह म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारे संशयाच्या आड येऊ देणार नाही. गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी फ्लोअरवर तिकडे अरुणराज आहेत, त्यांच्याकडे जातो. मी बोलू ताई आता. आपल्याकडे अगदी शेवटची काही मी मगाशी असं म्हटलं होतं, मृणालिनी ताई मला आपल्याबद्दल अत्यंत आदर आहे. मृणालिनी ताई मला आपल्याबद्दल अत्यंत आदर आहे. गेली अनेक वर्ष आपण पत्रकारितेमध्ये आहात
आपलं लेखन, आपलं वाचन, आपला व्यासंग अत्यंत दांडगा आहे. त्याबद्दल शंका घेण्याचा प्रमाद मी कदापि करू शकत नाही. सुषमाताई, मात्र एक मिनिट, ज्या एक पद्धतीने मिनिट सर्वे सुषमाताई, एकांगी जातात आपल्या आणि ज्या प्रतिक्रियाबद्दल पद्धतीने आभार. ठरवून हा पुढारी संस्थेनी केलेला सर्वेक्षण आहे. पुढारी या वर्तमानपत्राची आणि या वृत्तपत्र समूहाची जी विश्वासार्हता आहे त्याच्यावर आक्षेप घेण्याचा ताई- अधिकार इथे कोणालाही मिळू शकत ताई, मला नाही. पूर्ण तरी मला करू माफ द्या. करा, मला माफ करा. ताई, मला पूर्ण तरी करू द्या माझं म्हणणं. मला माझं म्हणणं आम्ही तरी पूर्ण केलेल्या करू द्या, ताई. सर्वेक्षणात आपण सहभागी होण्यासाठी आलेल्या आहात. हनुमंत पवार माझं यांनी म्हणणं देखील तरी पूर्ण करू अत्यंत द्या, ताई. मोठे आक्षेप घेतले, पण सर्वेच्या सत्यतेबद्दल आक्षेप घेण्याचा अधिकार पुढारी वृत्त समूह इथे कोणालाही देऊ शकत नाही. प्रसन्न जोशी यांनी देखील आपल्याला तोच मुद्दा लक्षात आणून दिलेला आहे. मला असं वाटतं की या विषयावर इथे चर्चा होऊ शकत नाही. आता मी बोलू का ताई? आता मी बोलू का ताई? बोला सुषमाजी, बोला. ताई, तुम्ही जर म्हणाल की नाही, आम्ही आमच्या सर्वेवर आक्षेप घेण्याचा अधिकार कोणालाही देत नाही, असं जर आपण म्हणाल, तर मग मला सांगा की तुम्ही जो एकांगी नेलेला सर्वे आहे त्या सर्वेवर आम्ही बोलावं हा आग्रह तरी तुम्ही का धरता बरं? मग तुम्ही तुमच्या म्हणजे सगळे देवेंद्रजींना आरती करणारे जे लोक असतील तेवढेच लोक बोलवायचे आणि तेवढ्याच लोकांनी मांडायचं. मग आम्ही का बरं मांडायचं ताई? जर आमचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही, आमची बाजूच समजून घ्यायची नाही. जेव्हा आम्ही राज्यभर फिरतो आणि राज्यभर फिरताना जे दिसतंय की सगळा कायदे सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, कोणताच प्रश्न धड मार्गी लागलेला नाहीये. दर वेळेला देवेंद्रजी फक्त हसून गोलमटोल उत्तरं देतात आणि तरीही देवेंद्रजी 25%. मग देवेंद्रजी चांगलं काम करतात, बरं ठीक आहे, चला उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवा. तुम्ही उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवा, अजित पवारांनाही बाजूला ठेवा. अजित पवारांना तर तुम्ही 8%वरच आणले, चला बाजूला ठेवा. म्हणजे अमित शहांच्या मर्जीतले शिंदे मात्र 18%वर दिसतील आणि देवेंद्रजी 25%वर दिसतील. हे कुठून आलं चित्र? मग याचा अर्थ एकनाथ शिंदे काम कमी करतात का? म्हणजे एकनाथ शिंदेची लोकप्रियता एकनाथ शिंदेना काम करताच येत नाही का? बरं सुषमाताई, तुम्ही ज्या गोष्टींवर काय आता ताई, काय प्रश्न चाललंय? उपस्थित करताय ना, कसं पटेल हे? आपलं सर्वे ज्यांनी केलेला आहे वोटर्स मूड रिसर्च, VMR चे संचालक जय मृग तुम्हाला उत्तर देतात. जय मृग. सुषमाताई, हा जो सर्वे पूर्ण महाराष्ट्रात एकतर स्प्रेड झाला, जी जी प्रत्येक विभाग आम्ही कव्हर केला. दुसरं म्हणजे जर तुम्ही आधीच्या पोर्शनमध्ये असता किंवा तुम्ही पेपरमध्ये नीट पूर्ण सर्वे वाचाल तर सगळ्या प्रकारच्या मतदारांचा सूर या सर्वेत आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. सरकार किती भ्रष्ट आहे. होय, 40% म्हणतात अजिबात नाही आहे, पण 32% म्हणतात पूर्णपणे भ्रष्ट आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे मतदान ह्याच्यात आलं. जर तुम्ही सरकारची आखणी बघाल, 1 ते 10 रँक द्या सरकारला, तर 50% आहेत 6 ते 10 मध्ये, 47%. पण तसे 53% 1 ते 5 पण आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचा मतदारांचा सूर या सर्वेत आहे. आणि त्याच्यातला जो एक प्रश्न आहे तो आहे मुख्यमंत्रीसाठी पसंतीचा चेहरा कोण. तर जर त्या प्रश्नांचं उत्तर जर नीट आहे, स्वीकार्य आहे सगळ्यांना, तर ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सगळ्यांना स्वीकार्य असलं पाहिजे. बरं, ठीक आहे. आपल्याकडे अगदी शेवटची 2-3 मिनिटं आहेत. मला थोडक्यात सगळ्यांच्या मी प्रतिक्रिया बोलू का, घ्यायच्या. याचं विश्लेषण करण्यासाठी मी आता अरुणराज यांच्याकडे अगदी जाते. अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला फक्त एवढंच सांगू इच्छिते. मी अर्ध्या मिनिटात फक्त आपण जो सर्वे अगदी सांगितला थोडक्यात. त्याच्यावर एवढंच सांगते की मगाशी मला जेव्हा हा वेळ मागितला गेला, मी गेल्या 4 तासापासून ऑनलाईन वर अनेक लोकांना माझ्या पोस्ट आणि ट्विटच्या माध्यमातून विचारायचा प्रयत्न करते की तुमच्यापर्यंत असा कोणी सर्वे करणारा माणूस आला का? मला आश्चर्य वाटते की माझी पोस्ट 1,60,000 लोकांनी बघितली, पण 1,60,000 लोकांमधला एकही माणूस मला सांगत नाहीये की होय आम्ही असा सर्वे आमच्यापर्यंत कुणी माणूस पोहोचलेला आहे. सांगा मी काय करायचं? नाही, त्याचंही उत्तर मी तुम्हाला देतो. हे बरोबर तुम्ही चुकीचं युनिव्हर्स पकडलंय. हे जे सर्वे होतात ते दारोदारी ग्राउंडवर होतात आणि म्हणून ही जी सर्वेत जी मंडळी येते ती खरंच जमिनाची मंडळी असते, ऑनलाईन बसलेली मंडळी नसते. म्हणून तुम्हाला ते सापडले नाही. ठीक आहे. आपण आपल्या प्रश्नावरती घेऊया. येऊया. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण फडणवीसांना सगळ्यात जास्त वोट्स मिळाले आहेत आणि इतर चेहरे कुठं काय हे गणित असं आकडे का दाखवतात? अरुणराज, थोडक्यात आपल्याकडे अगदी शेवटची काही मिनिटं, थोडक्यात मला सगळ्यांकडे जायचं आहे.
या सर्वेबद्दल आपण बोलतोय. सर्वेमधला हा निष्कर्ष आहे की 40% जनता असं म्हणते की मुख्यमंत्री पदाचा पुढचा चेहरा आहे देवेंद्र फडणवीसांना ते पसंती देत आहेत. ह्याच्या मागची वेगवेगळी कारणं आपण बघितली पाहिजेत. एकतर 2011-12 पासून त्यांनी स्वतःची जी प्रतिमा ज्या पद्धतीने निर्माण केलेली आहे, म्हणजे त्यांनी वेळोवेळी कागदपत्र समोर घेऊन त्यांचे प्रत्येक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला असेल. नंतरच्या काळामध्ये प्रत्येक मुद्द्यावरती त्यांनी मुद्देसूद बोललेल्या गोष्टी असतील किंवा प्रत्येक प्रश्न त्यांनी ज्या पद्धतीने मांडला, विरोधामध्ये असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा जनतेला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामधून ही आकडेवारी आपल्यासमोर आलेली असणार असं आपण म्हणू शकतो. आता 40% जे दिसतात आणि विरोधामध्ये तरी पण 60% आपल्याला दिसतं. म्हणजे 60% विरोधामध्ये असण्याचं कारण काय आहे? मगाशीही जसं म्हणालो, मोठ्या प्रमाणामध्ये गॅप कुठेतरी आहे. एज्युकेशन हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी गॅप आहे. मगाशी एक मान्यवर जसं म्हणाले की आपल्या इथं क्राईम रेट जो आहे तो वाढलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा गॅप आपल्याला दिसतोय. अन्यथा आपल्याला ही टक्केवारी जी आहे ती अजून जास्त दिसली असती. पण चर्चा ती नाहीये. सर्वेमध्ये काय म्हटलेलं आहे त्याच्यावरती चर्चा असल्यामुळं अधिक काही बोलता येणार नाही याच्याविषयी. बरं, ठीक आहे. मनोज भोयर, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून दूर झालेले उद्धव ठाकरे ज्यावेळी वर्षावरून बाहेर पडले त्यावेळी फडणवीसांच्या प्रतिमेबाबत समाज माध्यमात आणि एकंदरीतच समाजामध्ये खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. आणि त्यानंतर फडणवीसांची आजची प्रतिमा आणि पुढे दिल्लीमध्ये जाण्यासाठी तयार असलेले आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं. परसेप्शन खूप वेगानं बदलवण्यासाठी भाजपची प्रचार यंत्रणा आणि एकंदरीत त्यांचं जे काही तंत्रज्ञान असतं ते सुद्धा वापरलं गेलं. पण तरीसुद्धा फडणवीस हे ओबीसी आणि मराठा समाजातल्या नेत्यांचे, अर्थात त्यातला खूप सारा मोठा टक्का हा भाजपमध्ये आहे, त्यांचे नेतेच भाजपमध्ये आहे. हे सगळं जरी असलं तरी तुम्ही त्यांची प्रतिमा जशी जशी वाढत गेली त्याकडे जर बारकाईने जर लक्ष घेतलं आणि या सगळ्या सालांचा वर्षांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की फडणवीस या महायुतीच्या सरकारमध्ये इतके मजबूत नेते असताना अनेक नानाविध प्रश्न आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप आहे, संतोष देशमुख या प्रकरणानंच सुरुवात झाली होती त्यांच्या सरकारची. शेतीमातीचे प्रश्न आहे, आरक्षणाचे मुद्दे आहेत, दोन्ही समाजामध्ये दुरावा निर्माण झाला, याशिवाय सामाजिक सौहार्दाचे अनेक प्रश्न आहेत. नितेश राणे आणि बाकी गोपीचंद पडळकर हे आग सातत्यानं ओततच असतात. तुमचा अगोदरचा जो प्रश्न होता त्याला कदाचित वेळ नाही आता, पण आर्थिक म्हणजे प्रगती झाली तर सामाजिक हे वाद मिटतील का असा तो एक प्रश्न होता. पण मला असं वाटतं हे आर्थिक प्रगती झाली, पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तरी सुद्धा सामाजिक वाद मात्र तेवत ठेवण्याचं चे प्रकार सुद्धा आपण सातत्यानं पाहतो आणि त्यात अग्रेसर कोणते नेते आहेत महाराष्ट्रातले हेही आपण पाहत राहतो. तर मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. बरं, अगदी आपल्याकडे अगदी शेवटची 2 मिनिटात आपल्याकडे जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांकडे मी जाते. विद्याताई, मला अगदी 30 सेकंदात आपली कॉमेंट या सगळ्यावरती. नाही, मला असं वाटतं की हे जे काय सर्वे आणि हे केलेलं आहे त्याच्यावरनं कोण मुख्यमंत्री म्हणून पॉप्युलर आहे हे सांगणं खूप कठीण आहे. परंतु तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांना स्थान दिलेलं आहे, परंतु मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. कारण काय, उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा तेवढेच पॉप्युलर ते होते. त्यामुळे आता उद्या तुम्ही इथे सुप्रियाताईंना फक्त 1.5% दाखवताय. महाराष्ट्र पुरोगामी आहे, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, सावित्रीबाईचं नाव घेतो, जिजाऊचं नाव घेतो. मग महाराष्ट्राला अजून एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाहीये. तर मग सुप्रियाताईं काय प्रिय नाही आहेत का लोकांना? तेवढ्याच लोकप्रिय आहेत, परंतु त्यांना ती सत्ता त्या सत्तेपर्यंत किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्या पोहोचू शकल्या नाही. त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी त्यांना जर मिळाली तर त्या निश्चितच एक चांगल्या प्रकारे हे राज्य चालवू शकतील महिला म्हणून. बरं, काँग्रेसची भूमिका मला याबद्दल जाणून. देवेंद्र फडणवीस साहेब 40% लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. हा दावा सर्वेचा जर खरा मानायचा ठरला तर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला आरक्षण द्यावं ना, मराठ्यांना ओबीसी सर्टिफिकेट द्यावे ना मराठवाड्यामध्ये, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ना, ललित पाटीलला ड्रग्ज गुजरातच्या कुठल्या बंदरातून भेटलं होतं आता तरी शोध घ्यावा ना, निलेश गायवळ पळून कसा गेला याचं तरी उत्तर द्यावं ना, देशमुखांच्या हत्येतला कृष्ण आंधळे का देवेंद्र फडणवीसांना सापडला नाही, किंवा 2100 रुपये कधी देणार आहात तुम्ही, भावांतर योजना कधी देणार आहात, हमी भाव कधी देणार आहात, एवढी मोठी लोकप्रियता आहे, एकच वर्ष संपलंय अजून 4 वर्ष आहेत तरी तुम्ही 40% आरती वाढवून घेताय. तर हे प्रश्न सोडवावे फडणवीस साहेबांनी. अगदी. शीतल मात्र, मला एक वाटतं की खरोखर आज आपण बघितलं की कशा पद्धतीने विरोधक हे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत होते. कारण त्यांच्या विरोधात काही असलं की ते त्यांना मान्यच नसतं, ते सगळं चुकीचं असतं, ते सगळं खोटं असतं आणि त्याला काही अर्थच नसतो. परंतु तरीसुद्धा आज आपण ज्या सर्वेवर बोलताना जे तुम्ही दाखवलेलं आहे की 40% देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून लोकांची इच्छा आहे, आम्ही खरोखर त्याचं स्वागत करतो.
आणि मला एक परत असं वाटतं की शेवटी मुख्यमंत्री कोण असण्यापेक्षा महायुतीचं सरकार आहे आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि आमची अभेद्य युती आहे. त्याच्यामुळे हेच शिंदे साहेबाचं मत असावं. हेच शिंदे साहेबाचं मत असावं अशी अपेक्षा. मी प्रवक्ता म्हणून बोलते तेव्हा मी पक्षाचंच मत मांडते आहे. त्याच्यामुळे आमचे त्यांना शुभेच्छा आहेत आणि महायुती म्हणून आम्ही तिघही जण एकत्रित पद्धतीने महाराष्ट्राला परत एकदा विजयाच्या पथावर नेण्याचा प्रयत्न करू. विरोधकांनी जे प्रश्न मांडले, तुम्ही असं म्हणाल इतके प्रश्न असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना इतकी पसंती आहे, पण प्रश्न उलटा करूया. देवेंद्र फडणवीसांना इतकी पसंती असून सुद्धा आणि ते मुख्यमंत्री असून सुद्धा इतके प्रश्न आहेत. जाती जातीत तेढ निर्माण करून राजकारणाची पोळी भाजण्याचा पायंडा अनेक वर्ष असताना त्यात देवेंद्र फडणवीसांसारखा एक मुख्यमंत्री येतो आणि तो सगळं हे पुसून टाकतो आणि तो दाखवतो की डेव्हलपमेंट असेल तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवता येतात. जर का वाढवणसारखं पोर्ट आणलं, कोस्टल रोड आणला, अटल सेतू आणला, कनेक्टिव्हिटी वाढवली, FDIच्या माध्यमातून महाराष्ट्रात जर का 1.25 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट आणली, दाखवा इन्व्हेस्टमेंट. एक रोजगार निर्माण झाला, एक रोजगार दावोसचे इन्व्हेस्टमेंटचा एक रोजगार निर्माण झाला नाही. आणि म्हणून सगळी 16 लाख कोटी रुपयाची खोटी सांगितली. मी बोलताना 2 मिनिटं दावोसचा विषय काढला तुम्ही. गुंतवणूक कुठे आली एवढी सांगा. गुंतवणूक 1.25 लाख करोडची FDI आली आहे. एक उद्योग सांगा कुठं आला. अनेक उद्योग 1.25 लाख करोडचे 20 उद्योग मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून हिंजवडी मधले 20 उद्योग निघून गेले. त्यामुळे हिंजवडी मधले 20 उद्योग निघून गेले. हिंजवडी मधले 20 उद्योग निघून गेले. अजितदादांनी सांगितलं. आज रिपोर्ट्स मध्ये आहे की जर का महाराष्ट्र FDI मध्ये नंबर 1 आहे, 16 लाख कोटी रुपयाचे MOU केल्याचा एक तुम्ही व्हाईट पेपर काढा ना. अशा पद्धतीनं मुख्यमंत्री जेव्हा काम करतात तेव्हा तुम्ही जनता त्याला दावोसमध्ये कनेक्ट गुंतवणूक करायचं करते. खोटं आज सांगितलं. युवांना हा चेहरा आश्वासक वाटतो, आज लाडक्या बहिणींना हा चेहरा मराठ्यांच्या आश्वासक महिलावर वाटतो. लाठीचार्ज करतो, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल देतो म्हणून देत नाही, हेच आदिवासींना जाती-जातीत एसटीच्या तेढ विरोधात निर्माण करून हल्ले केले निर्माण करून फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री असताना मराठा स्त्रियांवर लाठी हल्ला केला. शेवटचं सबमिशन आहे हे. असं आदळआपट आणि ओरडाओरडा करून खोटं असेल तर बोलू द्या. जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे. त्यामुळे जनतेचा कल सर्व्हेमध्ये दिसतो, जनतेचा कल निवडणुकीत दिसतो, तो तुम्हाला मान्य करावा लागेल. या लोकशाही असलेल्या देशात आणि राज्यात आपण राहतो, त्यामुळे हुकुमशाही इथे चालू देणार नाही कोणी. त्यामुळे हे आपल्याला मान्य करावं लागेल. डेव्हलपमेंट आहे. देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंटचा 10 लाख कोटी कर्ज आहे. 10 लाख कोटीला डेव्हलपमेंट म्हणणार. 10 लाख कोटी कर्जाला डेव्हलपमेंट म्हणणार. कामगारांना, युवांना 90,000 कोटी रुपये कंत्राटदाराचे देणेकरी आहे. 40% पसंती त्या ठिकाणी कंत्राटदार मिळते. आत्महत्या करायले, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करायले. आपण बघितलं 2,000 कुपोषित महिलांनी आत्महत्या केल्या. 3,000 शेतकऱ्यांनी विदर्भ मराठवाड्यात आत्महत्या केल्या. तुम्ही शेतकरी आत्महत्या थांबवत नाही, तुम्ही महिलांचं कुपोषण त्यामुळे थांबवत नाही. त्या पद्धतीनं विरोधक अशा वागण्याने स्वतःची माती आजपर्यंत करून त्यांनी घेतली. तुम्ही महाराष्ट्राची माती करताय. पुढे सुद्धा तुम्ही महाराष्ट्राची माती करताय. आमची उद्या माती, महाराष्ट्राची माती चाललेला करू आहात. नका. आपल्याला महाराष्ट्राची नेते उरले माती करू नाहीत, नका. आपल्याला नेत्यांचे चेहरे उरले नाहीत आणि त्यामुळे आपले सर्वोच्च नेते राहुल गांधी कसे विनोदवीर झालेले आहेत, त्यांना कुठे एक्सेप्टन्स. नरेंद्र मोदी आहेत का रशियाला पळून गेले बघा. ते बघा. नरेंद्र मोदी आहेत का पळून गेले. लोकांना माहिती आहे, तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. बघा माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्पची वळून झाली, आता पुतिनची वळ आहे. डोनाल्ड ट्रम्पची झाली, आता पुतिनची वळ आहे. मोदी साहेब बघा थरथर कापतायत त्यांच्या हातात. ठीक आहे. आपण सर्वेच्या राज्यातल्या बसून गेले का बघा. लोकप्रियता कुठे गेले का बघा. मोदी साहेब राहुल गांधींचं नाव काढतात, पुतिन सोबत मोदी साहेब गेले का बघा रशियाला काय आहे तिथे. आपण पुढे वेगळ्या विषयात जाऊया नको. आपण या सर्वे बद्दल बोलतोय. वाइंड अप कमेंट प्रसन्न. जसं आपण मगाशी म्हणालो तसं सर्वेक्षण ही यापूर्वीही झालेली आहेत आणि ती नेहमीच ज्यांना ती पटत नाहीत ती त्या सर्वेच्या उद्दिष्टाबद्दल, त्याच्या कार्यप्रणालीबद्दल, मेथॉडॉलॉजीबद्दल आणि हेतूंबद्दल सुद्धा शंका घेत असतात. तो त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण हे जर का मान्य केलं की समजा असे सर्वे यांना काही अर्थ नाही असं मान्य केलं तर 2014 पासून आतापर्यंत स्थानिक पासून अन्य राजकीय निवडणुकांपर्यंत जो निकाल हाती आला, जो त्या एक्झिट पोल्सना, ओपिनियन पोल्सना, या अशा वर्षपूर्ती निमित्तच्या पोल्सना जवळपास मॅच करणारा कसा काय. आता यावरती एखादं उत्तर असू शकतं की हे तर काय वोट चोरी झालेली आहे, EVM मशीनचं हॅक झालेली आहेत, आता ते ॲक्सेप्ट करूया. मग तसं जर का असेल तर एकटा काँग्रेस पक्ष सोडता एक अजेंडा म्हणून तो पुढे का नाही घेऊन घेतला जात. 2024च्या विधानसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार म्हणतो की आपण डेमो मतदान करूया. शरद पवार नंतर म्हणतात की असं कोणताही आक्षेप त्याच्यामध्ये वाटत नाहीये. नंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणून पहिल्यांदा एकदा एक प्रेस कॉन्फरन्स होते. नंतर महाराष्ट्रात जणू वोट चोरी नाहीच आहे अशा प्रकारे हेच महाआघाडीतले घटक पक्ष अजेंडा पण तो रेटत नाही जो काँग्रेस नेटते. या बाबतीत काहीच बोलायचं नाही. मग वोट कोणाकडे दाखवायचं. चॅनल्सकडे, वृत्तपत्रांकडे, त्यांच्या वोटिंगकडे, त्यांच्या मेथॉडॉलॉजीकडे आणि त्यांच्या सर्व्हेकडे. हे करायचा पूर्ण अधिकार विरोधी पक्षांना आहे.
फक्त तुम्ही टोपलं टाकून कोंबड्यावरती ठेवल्यामुळे सूर्य उगवायचा झाकत नाही. तो सूर्य कोणाचाही असेल, उद्या तुमचा उगवला तर तुमचं चांगली गोष्ट आहे. सध्या तो सत्ताधाऱ्यांचा आहे. वस्तुस्थिती काय आहे ती दाखवण्याचा या पोलमधून, सर्वेक्षणामधून प्रयत्न केलेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला तसं मी स्वागत करतो. मगाशी कोणीतरी म्हणालं की निवडणुकीच्या निकालानंतर हा सर्वे व्हायला होता. सचिन अहिर म्हणाले होते. मी खरंच अपेक्षा करतो की नगर परिषद निवडणुका असेल, झेडपी असेल आणि महापालिका असेल, खरंच आपण बघूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मूड महाराष्ट्राचा होईल. तोपर्यंत आपण इथे थांबूया. अगदी. आणि या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी इतका वेळ दिला. आपल्यासोबत शीतलताई आहे, तिकडे विक्रांत पाटील आहेत, हनुमंत पवार आहेत, तिकडे फ्लोअरवरती विद्याताई आहेत, भोयर आहेत, अरुणराज आहेत, सचिन परब सर आमचे आहेत, मृणालिनी मॅम आहेत आणि जय मृग ज्यांनी हा संपूर्ण सर्वे, ही आकडेवारी आमच्या समोर आणली, अतिशय सुंदर त्याचं विश्लेषण करत उत्तर दिली. तिकडे सुषमाताईंनी सुद्धा आम्हाला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजची ही चर्चा आज आपण इथेच थांबतोय, पण जाता जाता सरकारचं अभिनंदन करूया, कारण त्यांनी 1 वर्ष पूर्ण झालंय. बरीच आव्हानं या वर्षभरात त्यांच्या समोर आली. सत्तेचा कासरा हातात घेतलेला आहे. पुढची 4 वर्ष कशा पद्धतीने ते सरकारचा हा गाडा हाकतायत, जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरतायत का, हे आपल्याला बघावं लागणार आहे. तोपर्यंत इथेच थांबतो. पाहत राहा पुढारी न्यूज.